Today we will be listening to a story, The Rumor, which is written by Anushka Ravishankar and the illustrations are drawn by Kanika Kinney. This book is published by Karadi Tales. सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये खोलवर बडबडपूर नावाचं एक गाव वसलं होतं. हे गाव एका रानाच्या मध्यभागी होतं. इथे सगळ्यात चविष्ट अशी फळं व भाज्या उगत असत. इकडची लोक समृद्ध आणि फार सुखी होती. त्यांच्याकडे जास्त असं काही काम नसायचं. मग ते खूप गप्पा टप्पा मारायचे आणि मोठमोठ्या बाता करायचे. काही किस्से तर इतके लांब लचक असायचे की त्या किस्स्यांना एकावर एक ठेवलं तर आकाशात तारांपर्यंत पोचतील. याच गावात पांडुरंग नावाचा एक तिरसट म्हातारा सुद्धा राहायचा. तो इतका खाष्ट होता की गावात कोणीच त्याला हसताना कधीच पाहिलं नव्हतं. तो इतका कडवट स्वभावाचा होता की लोक म्हणायचे की त्याने नुसतं दुधाकडे बघितलं तरी दूध नासून त्याचं दही होऊन जाईल. तो गप्पा गोष्टी विनोद ऐकताना तोंड वेडी वाकडी करायचा. त्यामुळे लोक त्याच्यापासून लांबच राहायचे. कोणी त्याच्या घराजवळ सुद्धा जात नसे. मात्र पांडू या स्थितीमुळे अगदी समाधानी होता. पांडुरंग आपल्या पर्सातली फळं विकायला नेहमी शहरात जात असे. एके दिवशी परतताना त्याला एकदम खोकल्याची ढास लागली. तो खोकायला लागला. असं वाटत होतं की त्याच्या घशात काहीतरी अडकलंय. म्हणून तो आणखी थोडा खोकला आणि त्याच्या तोंडातून चक्क एक पीस बाहेर पडलं. काय आश्चर्य! त्याने पिसाकडे रागाने बघितलं, आकाशाकडे रागाने बघितलं. एका पक्ष्याचं पीस त्याच्या घशामधून कसं काय बाहेर पडलं? त्याला काहीच समजेना. तो गावाकडे यायला निघाला. पण दर काही मिनिटांनी तो थांबायचा, आकाशाकडे बघायचा, डोकं हलवायचा आणि आपला घसा खाकरून घ्यायचा. तो घरी पोचेपर्यंत त्याचं डोकं दुखायला लागलं होतं. त्याचा घसा दुखरा झाला होता आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. काय झालं? त्याची बायको गंगूबाई हिने विचारलं. घोगऱ्या आवाजात पांडुरंग म्हणाला, गंगू, आज काहीतरी विचित्रच घडलं. मी शहरातून येत असताना अचानक मला खोकला आला आणि खोकता खोकता घशातून एक सुंदर शुभ्र पीस बाहेर पडलं. पीस? एक पीस? गंगूबाईने विचारलं. असं कसं? मला माहीत नाही, पांडुरंग कुजबुजला. पण कुणाला सांगू नकोस. अर्थात, गंगूबाई म्हणाली. आणि दुपारी जेवून जेव्हा पांडुरंग झोपी गेला तेव्हा ती पटकन आपल्या शेजारीण आणि जवळची मैत्रीण सखूबाई हिला भेटायला गेली. सखू, ए सखू, ती कुजबुजली, इकडे ये. तुला काहीतरी सांगायचंय. आज काहीतरी विचित्रच घडलं. काय झालं? सखूबाईने विचारलं. आज माझा नवरा खोकायला लागला आणि जेव्हा त्याने बोलायला तोंड उघडलं तेव्हा शब्दासारखा एक पक्षी बाहेर आला. आणि जेव्हा तो गायला लागला तेव्हा तो पक्षी गाण्यासारखा फडफडत तोंडातून बाहेर आला. पक्षी? सखूबाईने विचारलं. असं कसं? मला माहीत नाही, गंगूबाई म्हणाली. पण कुणाला सांगू नकोस. अर्थात, सखूबाई म्हणाली आणि गावाच्या पलीकडच्या बाजूला आपल्या सासूला भेटायला निघून गेली. सासूबाई, ती म्हणाली, आज काहीतरी विचित्रच घडलंय. काय झालं? सासूने विचारलं. माझी मैत्रीण गंगू हिने काहीतरी सांगितलंय. तिचा नवरा शहरात गेला होता तेव्हा जेव्हा तो परत आला तेव्हा. काय काय? सासूबाईने उत्सुकतेनं विचारलं. तिच्या नवऱ्याच्या म्हणजे पांडुरंगाच्या तोंडातून पक्ष्यांचा थवा बाहेर पडला. पक्ष्यांचा थवा? सासूबाईने विचारलं. असं कसं? मला माहीत नाही, सखूबाई म्हणाली. पण कुणाला सांगू नका. अर्थात, सासूबाई म्हणाली आणि सखूबाई गेल्यावर लगेचच आपल्या भावाकडे निघून गेली. तिचा हा भाऊ पेरूच्या झाडाखाली लोळत आंब्याची स्वप्न बघत होता. बाब्या, तिने हाक मारली. आज काहीतरी विचित्रच घडलंय. काय? बाब्याने जरा गुस्सातच विचारलं. सासूबाई म्हणाल्या, पांडूच्या तोंडात एक झाड उगवलंय आणि त्या झाडावर राहायला आलेत 62 पक्षी.
आणि पांडूने जेव्हा तोंड उघडलं तेव्हा ते सगळे उडून गेले. घरटी भरून पक्षी असलेलं झाड. बाब्याने विचारलं, असं कसं? मला माहीत नाही, सासूबाई म्हणाल्या, पण कुणाला सांगू नकोस. अर्थात, बाब्या म्हणाला. आणि त्याची बहीण निघून गेल्यावर लगेचच चहाच्या टपरीवर आपल्या मित्रांना भेटायला गेला. ए रामू, ए लख्या, आज काहीतरी विचित्रच घडलं. रामू आणि लख्याने विचारलं, अरे काय झालं? ते दोघंही कंटाळून गेले होते. बडबडपूर गावामध्ये कधीच काहीच घडत नव्हतं. बाब्या म्हणाला, आपला पांडू माहीत आहे का? तो तिरसट गण्या भाऊचा मुलगा. त्याने एक अख्खं जंगलच घेऊन टाकलंय. माझी भाची सून तिने ताईला सांगितलं. त्याच्या तोंडात ते जंगल आणि त्यात चिवचिव करणारे ते पक्षी. पांडूने जेव्हा बोलायला तोंड उघडलं तेव्हा ते सगळे उडून गेले. एक अख्खं जंगल? रामू आणि लख्याने विचारलं, असं कसं? मला माहीत नाही, बाब्या म्हणाला, पण कुणाला सांगू नका. ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली आणि पांडुरंगाच्या तोंडात एक जंगल वाढतंय आणि त्यात वाघ, माकड, कोल्हे, अस्वल आणि हत्ती होते. आणि जेव्हा त्याने बोलायला तोंड उघडलं त्याच्या तोंडातून पोपट, मैना, मोर, कोयल. नावांची यादी लांबच लांब वाढतच गेली. अर्थात हे अजब दृश्य पाहायला लोक त्याच्या घरी जायला निघाले. हे बघण्याच्या उत्साहात लोक त्याचा राग आणि तिरसटपणा पण विसरून गेले. इकडे आपला पांडू मस्तपैकी झोपला होता, पण माणसांच्या आवाजाच्या कलकलाटीने त्याची झोपमोड झाली. त्रस्त होऊन बडबडत तो उठून दाराकडे गेला आणि बघतो तर काय, त्याची बायको गंगूताई अख्ख्या गावाशी बोलत होती. आणि खरंच आहे, अख्खं गावच आलं होतं, फक्त एक बहिरा सोडून, ज्याने ही अफवा ऐकलीच नव्हती. जेव्हा तो दाराकडे आला तेव्हा सगळ्यांनी श्वास रोखून ठेवला. लोक वाट बघायला लागले की पांडू काहीतरी बोलेल आणि त्याच्या तोंडातून पक्ष्यांचे थवे उडतील. पांडूने तोंड उघडलं आणि एक जांभई दिली. लोकांमध्ये निराशेची लहर पसरली. कोणीतरी ओरडलं, ए पांडू, काहीतरी बोल रे. आता पांडूच्या कपाळावरच्या रागाच्या आठ्या खोल होऊ लागल्या. चालते वा, तो ओरडला. आणि अर्थातच त्याच्या तोंडातून काहीच नाही आलं. सगळेजण बोलायला लागले, ते जंगल कुठे आहे? ते वाघ कुठे आहेत? ते थवे, ते पक्षी, ते पीस कुठे आहेत? थांबा, पांडू ओरडला. मला कोणीतरी सांगेल का की काय चाललंय? लोकांनी त्याला सांगायला सुरुवात केली. आम्ही ऐकलं की तुझ्या तोंडात वेगवेगळी जनावरं, वाघ, बिबट्या, कोल्हे, अस्वल, पक्ष्यांचे थवे राहतात. आम्ही ऐकलं की तू जेव्हा बोलायला लागतोस तेव्हा तुझ्या तोंडातून पक्षी उडतात. आम्हाला वाटलं होतं एक तरी पक्षी दिसेल. एक अख्खा पक्षी नाही तर एक पीस तरी. आम्ही वाट बघतोय भावा, एक पीस थुकून दाखव. पांडूने त्रस्त चेहऱ्याने त्यांचं सगळं बोलणं ऐकून घेतलं. पण हळूहळू त्याच्या कपाळावरच्या आठ्या कमी होऊ लागल्या आणि चेहऱ्यावर हसू पसरायला लागलं. हे इतकं दुर्मिळ दृश्य लोकांनी पाहिलं आणि सगळे शांत झाले. आणि त्या शांततेत बडबडपूरने एक अत्यंत दुर्मिळ असा आवाज ऐकला, पांडूचं हसणं. पांडू एवढा हसला की तो जमिनीवर गडाबडा लोळू लागला आणि त्याच्याबरोबर अख्खं गाव सुद्धा हसू लागलं. आजही बडबडपूरमध्ये अजूनही लोक त्या दिवसाबद्दल बोलतात, ज्या दिवशी पांडूने तोंडातून एक पीस थुंकलं होतं आणि रडेपर्यंत हसला होता. ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे, फक्त एका भैऱ्या म्हाताऱ्याला सोडून. Hope you enjoyed this story. This book is available in English. If you would like to read the book, please write to us and borrow the book from Bookworm.